श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोतेहो. आज हा संदेश काही मिनिटं काही वेळ देऊन एकच तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत. तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही का नाही आहात, तेव्हा तुम्हाला 2 कारणं ऐकायला मिळतील. एक म्हणजे माझं नशीब खराब आहे आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे पूर्ण वेळ नव्हता. तर तुमचाही तुम्हाला देवावरती विश्वास असेल तर हा संदेश वेळ काढून काही मिनिट काही वेळ देऊन तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. कारण तुमच्यासारखे आयुष्य आणि स्वप्न बाळगणारे या विश्वात अनेक जण आहेत. म्हणून नेहमी आपल्या जर तुमच्या विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा. कारण हीच माणसं नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच ठेवावा. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यावर आज काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठी आहे. सर्वांनी सर्व चांगले गुण तुमच्याला दिले असेल. कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात. कारण स्वार्थ खूप मोठा असतो. ज्या प्रकारे मजबूत चालण्यासाठी झाड हे त्याच्या सुगंधासाठी जगभर ओळखलं जातं, पण ते अनेकदा विसरतं की सर्वात विषारी साप या चंदनाच्या झाडावर राहतात. म्हणून बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्ती आज शत्रुत्वाची भावना देखील असू शकते. म्हणूनच एखाद्यावर विश्वास केल्यानंतर विश्वास ठेवा. सोनं बनवण्याचं असेल तर आगीत जावं लागेल जेव्हा त्याला काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत कठीण वाईट परिस्थितीतून जावं लागेल. कोण काय करतं, कसं करतं, इतक्या ह्या सगळ्यापासून जमेल तितकं दूर राहा. तेव्हा शक्य तितका आनंदी राहू शकाल. वेळ नक्की येते, पण ती योग्य वेळ देण्याची वाट पाहावी. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत, ते लोक पूर्णपणे तुम्हाला खाली पाडण्यासाठी तेवढे प्रयत्न मात्र करू शकतात. लोकांचे कधीही बोलू नका. मूर्ख लोकांशी वाद घालण्यात नुकसान तुमचेच होईल. अशा लोकांची वाद न घालता केवळ तुमची लायकी कमी करणे आहे. त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा. जिथे त्यांचं नावच नावाचं अन्न उरलं, त्याला शुद्धकडे बोलावं, कोणी कोणाच्याच हातात नाही. आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाल कलरच्या बटनला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो असं काही नाही. नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशीच संघर्ष सुरू होतो. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकंच आपलाच असावा लागतो. माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं होत नाही. तर काही झाडं सावलीसाठीही राखून ठेवावी लागतात. तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक असतो. म्हणून कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही आणि तो त्याला पूर्ण किंमत देतही नाही. भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो. पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही कोणत्याही गोष्टीची इच्छा होत नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यावरच असतं. इतरांकडे केवळ सल्ले असतात. कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करावं, नसेल जमत तर विषय सोडून द्यावा. उगाच वेळ आणि मेहनत वाया घालवू नये. खेळ कोणताही असो, तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे. जीवनात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं. सुरुवात करणं सोपं आहे, पण चिकाटी ही एक कला आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून उपयोग नसतो. रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो. नको नको वाटणारे विचार मनातून हुसकता न येणं ही काहीही नरकच आहे. म्हणून चांगला विचार करा, चांगलं बघा, चांगलं ऐका
आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या धारांनी शोभून दिसतो, कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते, ऐश्वर्य दिसत नाही. परंतु कष्ट करून घामाच्या जोरावर जे ऐश्वर्य प्राप्त होतं त्यामध्ये त्यांचं कर्तृत्व चमकत असतं. पावसाचे छोटे छोटे सतत पडत राहून ज्याप्रमाणे एक मोठ्या नदीला जन्म देतात, त्याचप्रमाणे आपण दररोज एकमेकाला पाठवलेले चांगले विचार सुद्धा जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबविता आले पाहिजे. प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते, फक्त हार मानू नका. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतेही पद व पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे खरंच चुकीचं आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर, मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर आणि धनाचंच वाढलं असेल तर दान कर. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि दानामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते अन्नदान आहे. जेवढं आपल्याला होईल तेवढ्या परिस्थितीनुसार आपल्या समोरच्या व्यक्तीला अन्नदान केल्यानं फायदा होतोच होतो, पण पुण्याचं पारडं वाढतं आणि आपल्यावर हे देवाचे आशीर्वाद कायम राहतात. फुल नाही फुलाची पाकळी माणसानं दान केली पाहिजे. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला भागून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नसली तरी चालेल, पण तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, तर तुमच्या जीवनात विचारांचे पुष्प उमलतील. आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताचं असतं. सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही, त्याचा इतरांसोबत स्वतःला पण त्रास होतो. समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळायला आली पाहिजे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे. आदळआपट करणं किंवा अखंड तांडव केल्यानं प्रश्न सुटत नाही, उलट परिस्थिती जास्त बिकट होते. पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं. तिथं कसंही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. म्हणून परिस्थितीची झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजे, कारण जीवनाचे तत्वज्ञान ती माणसं फक्त शिकलेली नसतात, तर जगलेलीही असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान ही नकोसं होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते आपलं म्हणून स्वीकारून जीवन आनंदाने जगलं पाहिजे. जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात, परंतु देवाची त्याचे नाव बुडू देत नाही. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत, तर मुक्कामाला पोचवतात ते फक्त सरळ रस्तेच. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचं द्वार आहे. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसाचं पण असंच असतं. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट. जीवनाच्या अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. हवेची पण काय गंमत असते ना, चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यातून गेली तर चांगलं वाईट कळत नाही. लहान मुलांचे संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी असायला हवं, वृद्धाश्रमात नाही. आयुष्याच्या झोपडीखाली निवांतपणाचं जीवन नुसतंच कधी बालपण हरवलेल्या दिवसाची करुण कहाणी रेखाटताना सारी पिठावरच्या सोंगट्या जगण्याचं
अंतिम ध्येय शिकवत असतात. जीवन आणि मन यांचा आनंदी सोहळा म्हणजेच आपलं जीवन आहे. ते प्रत्येकानं आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशा ही फार महत्त्वाची आहे. जर हा दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा काय उपयोग? म्हणून सोनं ठेवायला लॉकर मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटी इतकीच असते. म्हणूनच माणसानेही आपल्या मनमोकळेपणावर कमीपणा घेऊ नये. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास तो साकारायला भाग पाडणारं अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असतं. विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो. किती होतो, कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतं. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो. प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलवायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही. कोणाच्याही आयुष्यातून संघर्ष जिणं कधीच संपत नाही. हे काही काळापुरतं थांबलं असेल पण संपलेलं नाही. आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने द्विगुणित होतो. श्री बाळूमामा प्रसन्न. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.